मित्रांनो, माझं नाव राकेश घाडियावकर. माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे फेस टू फेस. आतापर्यंत माझ्या चॅनलवर तुम्ही बघितलात गणपतीचे कोकणातली भजनं, कोकणातली फुगड्या, कोकणातल्या आरत्या, असेच तुम्हाला व्हिडिओ ह्या भविष्यात पण तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचा असंच सपोर्ट मला असून दे. तर आता सध्या मुंबईमध्ये आपला नवरात्री चालू आहे. नवरात्री चालू असल्यामुळे आता आम्ही आमच्या घरी आज लहान मुलींची नवदुर्गांची आम्ही आज ओटी भरणे कार्यक्रम करणार आहोत. तर तुम्हाला आज तो ओटी भरणे कार्यक्रम दाखवायचा आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही आज प्रसादी म्हणून खीर पण बनवणार आहे. तर ती खीरची रेसिपी पण तुम्हाला आज दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की आज हा व्हिडिओ पाहायला आणि सपोर्ट करा मला. धन्यवाद. कोकणातल्या फुगड्या या व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला. असाच तुमचा प्रतिसाद मला भविष्यात असून दे. 1000 व्ह्यूज झाले आहे आपल्या फक्त या आपल्या चॅनलवर पडलेल्या 8व्या व्हिडिओवर. खूप खूप धन्यवाद. तर मित्रमंडळी, आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर. त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. हे अर्धा बाऊल साखर, जी तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या टाकू शकता. इथे घेतल्यात मी भाजलेल्या शेवया खिरीसाठी. इथे आहेत ड्रायफ्रूट्स, तूप आणि इथे मनुका आणि इथे वेलची पावडर, अर्धा ग्लास पाणी आणि दूध. चला तर आज मी तुम्हाला दाखवते रेसिपी. आता मी इथे कढई तापत ठेवली आहे. कढई गरम होईपर्यंत कढई गरम झाल्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये साजूक तूप. तूप गरम करत ठेवलं आहे. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेवया. किती वेळ असं हे करायचं मिश्रण? थोडंसं याचा कलर चेंज होईपर्यंत शेवयांचं 2 ते 3 मिनिटं शॅलो फ्राय करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आता की याचा कलर बदललेला आहे. ह्याच्यामध्ये आपण आता ॲड करूया थोडंसं पाणी. ॲक्च्युअलमध्ये अशा खिरीमध्ये पाणी यूज नाही करत, पण मी इथे पाणी यूज केलं आहे. नाहीतर काय होतं, कधी कधी फक्त दुधाला साखर लागते आणि मग शेवयांना साखर लागत नाही. त्याच्यासाठी मी हे ॲड केलं ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी. आणि ह्याच्यामध्ये मी आता ॲड करते थोडीशी साखर. आवडीप्रमाणे टाका तुमच्या. साखर. आणि आता मी याला 3 ते 4 मिनटं थोडंसं उकळी येईपर्यंत शिजत ठेवते. तुम्ही पाहू शकता आता ही खीर उकळलेली आहे आणि शेवया चांगल्या शिजलेल्या आहेत. आता आपण ह्याला ॲड करूया बॉईल दुधामध्ये. आणि दुधामध्ये ॲड करते शेवया.
आता हे दुधामध्ये शेवया टाकले तर किती वेळ ठेवायचं ते? एक उकळी येईपर्यंत चांगला शिजेपर्यंत आपण म्हणजे शेवया आणि दुधाचं एक मिश्रण करून घ्यायचं. ओके. किती वेळ ठेवायचं? एक 10 ते 15 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं. ठीक आहे. आता यामध्ये काय टाकणार? यामध्ये आपण टाकत आहे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रूट मध्ये बदाम आणि काजू आणि मनुका. आता याच्यामध्ये मी ऍड करते वेलची पावडर. ओके. आता याला मी ढवळून घेते. आता याच्यावर मी थोडा वेळ झाकणं ठेवून याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घेते. ओके. 10 ते 15 मिनिटांनी आपली खीर तयार असेल. ओके. थँक्यू. तुम्ही पाहू शकता आता याला आता चांगल्या खिरीला आपल्या उकळी फुटलेली आहे आणि आपल्या शेवया पण चांगल्या शिजलेल्या आहेत. तुम्ही थिकनेस पण पाहू शकता. कशी वाटली आमची खिरीची रेसिपी हे नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्ही पाहू शकता आता आपली ही खीर खाण्यासाठी रेडी आहे आणि याच्यावरती मी मस्तपैकी ड्रायफ्रुट्स लावलेले आहेत. Like
हे इथे बघ. कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद मित्रांनो.